पुणेकरांचा सर्व पैसा कुठे जातोय, टॅक्सचा भरलेला पैसा कुठे जातोय, तर इथे इथे म्हणजे कुठे, तुम्ही आजूबाजूला बघू शकताय असं रस्त्याचं खोदकाम करण्यात आलं आहे इथं. आता सध्या मी शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये उभा आहे. शनिवारवाड्याच्या परिसरामधला पटवर्धन चौक ते मेन शनिवारवाड्याचा बुरुज जो आहे, जिकडनं नागरिक शनिवारवाड्यामध्ये एंट्री करतात, तिथपर्यंत हा जो पूर्ण पॅच आहे तो त्या पॅचचा इथं खोदकाम करण्यात आलंय. म्हणजे इथं जो फुटपाथ आहे बाजूला लागून, त्या फुटपाथच्या बरोबर खालच्या बाजूला म्हणजे बरोबर तो रस्त्याच्या बाजूला जो फुटपाथ छोटासा लागतो त्याचं खोदकाम करण्यात आलेलं आहे. आता इथे पहिला प्रश्न असा की ह्याच्या आधी ही जी सगळी कामं झाली होती ती उत्कृष्ट दर्जाची का नाही केली गेली, असं मी नाही, असा पुणेकरांचा प्रश्न आहे की प्रत्येक वेळेस पुणेकरांच्या टॅक्सला किंवा पुणेकर जे टॅक्स भरतायत त्या गोष्टीला प्रत्येक वेळेस तुम्ही गृहीतच धरणार आहात का? प्रत्येक वेळेस इथे रोडचं जे मेंटेनन्स असतं ते व्यवस्थितपणे होत नाही, रोडला आहे तसे खड्डे, हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाहीत, ती गोष्ट तर वेगळी. परंतु आता हे जे इथे पूर्ण हा जो पॅच आहे जो खोदण्यात आलेला आहे, आता आपण इथे मागे बघू शकतोय, त्या बाजूला बघा तुम्ही, माझ्या अगदी डावी बाजूला तिथे आता कसला तरी पाईप टाकण्यात आलाय आणि माझ्या खाली बरोबर तिथे ग्रे रंगाच्या केबल्स टाकण्यात आल्या. म्हणजे आता जर ही गोष्ट आधीच जर केली असती, म्हणजे जर आता जर आपण इथं बघतोय तर केबल्स आणि पाईप टाकण्यासाठी हे खोदकाम केलंय, मग केबल्स आणि पाईपलाईन्स आधी का नाही टाकण्यात आल्या? म्हणजे आहे तो रस्ता नॉर्मल होता ना, मग नॉर्मल रस्ता पुन्हा उकरायचा आणि पुन्हा मग हे टाकायचं, आणि मग पुन्हा जर उद्या काहीतरी याच्यामध्ये तांत्रिक अडचणी सापडल्या किंवा जर काहीतरी कट बसलं इथं किंवा काही अजून टेक्निकल इश्यू झाले की मग पुन्हा रस्ता खोदायचा. म्हणजे रस्ते बनवायचे, खोदायचे, परत काहीतरी टाकायचं, पुन्हा रस्ते बनवायचे, खोदायचे, हे असंच चालू आहे इथं. म्हणजे किती पुणेकरांना वेटीस धरणारे पुणे महानगरपालिका, ह्याचं उत्तर पुणेकरांना आत्ता पाहिजे महानगरपालिकेकडनं. मग अशी जेव्हा आपण नागरिकांकडनं बातचीत करून जाणून घेतो तेव्हा नागरिकांचं हेच म्हणणं आहे की त्यांचा टॅक्स जे भरतात किंवा त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या व्यवस्थितपणे मिळत नाही. आणि अजून एक गोष्ट अशी दाखवायची आहे की इथे बघू शकता तुम्ही, पुणे महानगरपालिकेने एक बॅनर लावलाय की पुणे महानगरपालिका सावधान, काम चालू आहे, सावकाश जा, तसदीबद्दल क्षमस्व. आता तसदीबद्दल क्षमस्व म्हणजे आधी काम असे करायचे की लोकांना फार आरडाओरडा करायला लावायचा आणि लोक आरडाओरडा करायला लागणार किंवा लोक आता इथून पुढे आपल्याला बोलणार म्हणून क्षमस्व मागून ठेवायचं. म्हणजे एकाने वाजवायचं आणि एकाने विचारायचं कसं लागलंय का, हे अशी गोष्ट चालू येते. आणि या गोष्टीवरती सध्या पुणेकर प्रचंड नाराज आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस रस्ता खोदायचा, चांगला रस्ता असेल तर त्याला उकळून काढायचा आणि मग काहीतरी सांगायचं की इथं असं काम राहिलंय तसं काम राहिलंय, असंच चाललंय. मागच्या वेळेस देखील आपण औंधमध्ये जी एक रिपोर्टिंग केली होती, औंधमधली जी रिपोर्टिंग केली होती ती सायकल ट्रॅक उकरण्याबद्दल केली होती. आता औंधमधला जो सायकल ट्रॅक होता तो उकरून टाकण्यात आला होता आणि आता जानेवारीमध्ये आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा देखील आहेत, तरी देखील त्या औंधच्या सायकल ट्रॅकला खोदकाम करण्यात आलं. अशाच प्रकारच्या केबल्स आणि पाईप्स तिथे देखील टाकण्यात आल्या आणि पुणेभर आता हे असंच काम चालू आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस पुणेकरांना वेठीस धरणं हा पुणे महानगरपालिकेचा आता गुणधर्मच झालाय का, असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडला. पुणेकरांची तीव्र नाराजी या गोष्टीवरती आपल्याला दिसून येत आहे. आता या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिल.